जो डालडा कधी काळी प्रत्येक घरात वापरला जायचा तो आज कचऱ्याच्या डब्यात कसा पोहोचला। 1930 साली लोकांकडे देशी तूप खरेदी करण्या एवढेही पैसे नव्हते, म्हणूनच एका गुजराती माणसाने डोकं चालवलं आणि पाम ऑइलचं हायड्रोजनेशन करून डालडा वनस्पती तूप तयार केलं। हे तूप अस्सल देशी तुपाच्या तुलनेत 5 ते 6 पट स्वस्त होतं, त्यामुळे ते फारच कमी वेळात संपूर्ण भारतात पसरलं। घरच्या किचन पासून ते मोठमोठ्या आचारांपर्यंत सगळेच ते वापरू लागले। पण मग 1983 मध्ये एक दिवस मोठा स्कॅन्डल उघडकीस आला। पंजाब पोलिसांनी काही टँकर पकडले ज्यामध्ये वनस्पती तुपात ॲनिमल फॅट मिसळलेले होते। त्यानंतर पोलिसांनी काही वनस्पती तूप तयार करणाऱ्या फॅक्टऱ्यांवर रेड टाकली, तेव्हा तिथेही असेच सॅम्पल आढळून आले। या घटनेनंतर वनस्पती तुपाची इमेज हळूहळू खराब होऊ लागली आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसला डालड्याला। त्याचबरोबर वेगवेगळ्या अभ्यासातून हेही समोर आलं की हायड्रोजनेटेड ऑइलमध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण खूपच जास्त असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो। म्हणूनच फार कमी वेळात लोकांनी डालडा वनस्पती तूप खरेदी करणं बंदच करून टाकलं।